महानगरपालिकेने शहरातील विविध ठिकाणी पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे। यामध्ये शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे। प्रत्यक्षात शहरातील नागरिक महागाईने त्रस्त आहे। नागरिकांनी कोट्यवधीचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना महानगरपालिका व्यवस्थित देत नाही। असे असताना नवीन योजनांची अंमलबजावणी करून नागरिकांना लुटण्याचा घाट मनपाने घातला आहे। महानगरपालिकेने ही योजना त्वरित मागे घ्यावी आणि महानगरपालिकेकडे स्वमालकीचे भूखंड, बाजारपेठ लगत असलेल्या जागेत वाहनतळ निर्माण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेनेचे विक्रम राठोड, दत्ता जाधव, संतोष गेनाप, दत्ता कावरे, रावजी नागरे, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, रवींद्र वाकळे, सचिन शिंदे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते। नागरिकांचा महानगरपालिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी ही योजना त्वरित रद्द करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। आज महानगरपालिकेमध्ये उपायुक्त मुंडे साहेब यांची भेट घेतली। नगर शहरातील जो पेयजलाचा जो घाट घातला जाऊ राहिला, त्या 37 रस्त्याच्या संदर्भात जी निविदा प्रसिद्ध झाली ती निविदा रद्द करावी आणि महानगरपालिकेने जे पार्किंगचे आरक्षणाचे जे भूखंड आहे ते विकसित करावे। खऱ्या अर्थानं लोकांना सेवा द्यायची असेल किंवा आपल्याला नगरकरांसाठी काही काम करायचं असेल तर बहुमजली तुम्ही वाहनतळ उभं करा। नगर शहरातील जवळचे जे ओपन स्पेसचे प्लॉट आहेत महानगरपालिकेकडे पार्किंगचे, ते तुम्ही विकसित करायचे रोड वाटत सुटले। 37 रस्ते जरी तुम्ही वाटले असेल तर त्या रस्त्याची लांबी रुंदी ही 18 मीटरपेक्षा पुढेच जास्त नाही आहे। म्हणून अशा वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा वास येतो। पहिली गोष्ट, वाहनतळ विकसित करणं हे अत्यंत गरजेचं सोडून तुम्ही कुठेतरी मलमपट्ट्या करून नगरकरांची दिशाभूल करून राहिले। मग तुमच्याकडं बेगपाटांगणसारखा एक भाग आहे, त्याच्याबरोबर नेहरू मार्केट ही एक वास्तू जी मोकळी पडलेली आहे, तिथं तुम्ही पार्किंग करू शकता। सर्जेपुराचं रंग भवनच्या वरती तुम्ही बहुमजली विमानतळ म्हणजे वाहनतळ बांधू शकता। वाड्या पार्कच्या शेजारी असलेला भूखंड आतमधला जो तुम्ही त्या ठिकाणी बहुमजली असलेली बिल्डिंग पाडली, तिथं तुम्ही पार्किंग करू शकता। अशा 6-7 ठिकाणी जर का मार्कंडे शाळा जी रात्री गांधी मैदानात तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकता, तर ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या वाहनतळाची अशा चुकीच्या काम करण्याची गरज पडणार नाही। महापालिकेने याच्याकडे त्वरित लक्ष घालावं आणि नगरकरांना नाही त्या गोष्टीला तोंड द्यावं लागणार, आम्हाला जन आंदोलन करावं लागेल अशी आम्ही या ठिकाणी तशी विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की आपण त्वरित जी काही टेंडर काढलं होतं ते रद्द करावं। मी जो प्रशासक म्हणून जे बसले आहेत आपले डांगे, त्यांनी या ठिकाणी पे अँड पार्कचा जो विषय घेतला, मुळात या आरक्षण पडलेले 20 वर्षापूर्वी त्या जागेवर त्या जागा ताब्यात घेऊन तिथं पार्किंग केलं पाहिजे। कुठेही उठलं की रस्ता एवढा झटकभर आणि तिथं पार्किंगचे पैसे घ्यायचे लोकांकडून, लोकांना त्रास द्यायचा, नगरकरांना त्रास द्यायचा, ब्रिटिश धरायचा, असा प्रकार हा महानगरपालिकेकडे चालू आहे। म्हणजे 94 साली ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस त्यांनी आरक्षण करून घेतलेले जागेवर, की त्या जागेचं आरक्षण म्हणून टाकलेलं आहे, त्या जागा ताब्यात घ्या ना। तुमची ताकद नाही विकत घेण्याची ती जागा त्या मालकाकडे आणि रस्त्यावर जागा विकत। कुठल्याही महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका असेल की रस्त्यावर महानगरपालिकेच्या रस्त्यावरती पैसे गोळा करते। पुण्यात पण ही सिस्टीम आहे, पण ती कुठेतरी सिस्टीमला एक नियोजन आहे, इथं काहीच नियोजन नाही आहे। उगाच आपल्याला फक्त पैसे घ्यायचे, एक माणूस फक्त दादागिरी करून पैसे घेतो, त्याच्यावर शिक्का नसतो त्या पावतीवर। अहमदनगर महानगरपालिकेला कुठं शिक्का नाही आहे, कुठून पावत्या आल्या ते माहीत नाही, कोणीतरी आपलं पावती द्यायची, पैसे घ्यायचे, लोकांची फसवणूक चालू आहे, लुबाडू राहिली लोकांचे पैसे। आनंद ऋषीच्या हॉस्पिटलपाशी दवाखाना एवढा चांगला तिथं चालू आहे आणि इथं म्हणजे लोक टेन्शनमध्ये असतात, त्यांचं पेशंट असतं आणि यांच्यासाठी 50 रुपयासाठी तिथं भांडत बसावं लागतं यांच्याबरोबर। अशी ही नगरची अवस्था आहे। डांगे साहेबांनी आमचं तर म्हणणं आहे, प्रशासक म्हणून बसले ना, प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरा ना, ऑफिसमध्ये एसी केबिनमध्ये बसून तुम्ही उंटावर चेळ हाकतात काय, असं कुठं चालणार आहे? तुम्ही यायला पाहिजे प्रॅक्टिकल रोडवर पहा जरा काय होतं लोकांचे हाल। तुम्ही एक नागरिक म्हणून या रस्त्यावर आणि मग ठरवा ना काय करायचं। तुम्ही उगाच काहीतरी केबिनमध्ये बसून निर्णय करण्यात मजा नाही। तुम्ही नियोजनबद्ध करा, आम्ही तुमचे नगरकर सगळे तुमच्या बरोबर राहतील, लूट करू नका, लोकांच्या खिशातून पैसे काढू नका, हे आमचं मागणं नाही। आता यांनी ऐकलं तर आम्ही यांच्या थोपडाला काळ पाजू, त्याला इलाज नाही। पे अँड पार्कचा जो टेंडर काढायचा घाट सुरू केलेला आहे, खरं म्हणजे हे नगरकरांसाठी हे दुर्दैव। अरे पैसेच कमवायचे महापालिकेला तर लई जागा आहेत पैसे कमवायला। इथं काय झालंय, नगरपालिकेत
जखम मांडीला निलज शेंडीला रस्ते 9 मीटरचे 6 मीटरचे आणि तिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तर बाकीच्या लोकांनी जायचं कसं? आता कापड बाजारचं जर उदाहरण घेतलं तुम्ही 6 मीटरचा रोड आहे, त्यांना जर गांधी मैदानात पार्किंगला जागा दिली तर तिथं होऊ शकतं. बेग पटांगण आहे, अशा महापालिकेच्या ज्या जागा आहेत, आता नेहरू मार्केट आहे तिथं जर तुम्ही आपण इगल प्राईड केलं बुरडगाव रोडला, तसं जर केलं बांधा वापरा हस्तांतरित करा तर बिल्डर महापालिकेला 5-5, 10-10 कोटी रुपये देईल आणि पार्किंगच्या सुविधा नगर शहरात होतील. परंतु त्याच्या पुढून लोकांचं लक्ष दुसरीकडे न्यायचं आणि तिसरेच उद्योग करायचे. जे ठेका तुम्ही देऊन राहिले ती इतक्या स्वस्त दिलाय, म्हणजे नगरकरांचा जीव घेणार आहेत का तुम्ही? अहो त्या गोरगरीब लोक राहते, हे गाव गोरगरिबांचं आहे. 5-5 आणि 50 तुम्ही म्हणणार त्याच्याकडून 5 रुपये घे 10 रुपये घे, तो ठेका कोणीतरी एखादा मोठा माणूस घेईल ते इथं नगर शहरात गुंड नियमन ते घेते 100-100 रुपये 50-50 रुपये मारणार शेवटी नगरकरच आहेत. आणि म्हणून हा ठेका रद्द करावा अशी आमची शिवसेनेची पहिली प्रक्रिया.